तर वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। 28 जानेवारीला म्हणजे ज्या दिवशी विमान दुर्घटना घडली आणि त्याच वेळी DGCAनं आपला पहिला अहवाल दिलेला होता आणि या अहवालातून VSR कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न DGCA करत होता असं म्हणत रोहित पवार यांनी पुन्हा एकदा DGCAवर हल्लाबोल केलेला आहे। मुद्दा क्रमांक दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा, राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची आपण सातत्याने मागणी करत आहोत आणि पुढेही करत राहू अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतलेली आहे। इतकंच नाही तर उशिरा रिपोर्ट आणि उशिरा चौकशी का सुरू झाली, का या सगळ्या प्रकरणात कारवाईला विलंब झाला अशी विचारणा करत रोहित पवार DGCA संदर्भात आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं देखील त्यांनी विधिमंडळ परिसरात स्पष्टच केलंय। या सगळ्या मुद्द्यावर रोहित पवार काय काय म्हणाले आहेत ऐकूया आपण। आता हे DGCA सांगतंय की आता तुझे राहिलेले विमान तू ग्राउंड कर, त्याचं मेंटेनन्स कर, त्याचं डॉक्युमेंटेशन कर, काय काय लॅप्सेस असतील ते पूर्ण कर, म्हणजे टिल कंटिन्यूड एअर वर्दीज स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड, म्हणजे एअर वर्दी स्टँडर्ड झाले मग उडवायला लाग, मग धंदा करायला लाग, मग पैसा कमवायला लाग, मग तुझे जे पैसेवाले आणि राजकीय लोक जे इन्व्हेस्टर तुझ्यामध्ये आहेत त्याची तू काळजी घेत जा असं तिथं DGCAने अप्रत्यक्षपणे सांगितलं असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे हे जे काय केलं तुम्ही फक्त दिखावा तिथं करताय। मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाणार आहे आणि मी DGCAच्या विरोधात तिथं असणारे जे अधिकारी या विमानाच्या संलग्न असणारे नाहीतर या VSR कंपनीवर काम करणारे त्या अधिकाऱ्यांवर FIR झालं पाहिजे, त्याच्याचबरोबर VSR कंपनीच्या मालकांवर FIR झाला पाहिजे, एरो या कंपनीवर FIR झाला पाहिजे। आपण त्याला कॉन्स्पिरसी म्हणतो, याच्या मागे घातपात हा विषय आहे, त्यामुळे त्या व्यक्तीवर सुद्धा तिथं FIR झाली पाहिजे। त्यामुळे या 5 लोकांवर आणि 5 प्रकारचे FIR करण्यासाठी थोड्या वेळानंतर मी त्या ठिकाणी जाणार आहे। तर राम मोहन नायडू यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत रोहित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणीच केली आहे। त्याच्याच बरोबर ज्या व्यक्तीचा आम्ही राजीनामा मागतोय ते म्हणजे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर, त्यांनीच 28 तारखेला एक स्टेटमेंट दिलं, नो सेफ्टी कन्सर्न्स विथ लेअरजेट एअरक्राफ्ट VSR व्हेंचर्स असं एव्हिएशन मंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। त्या मंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागतोय आणि मागतच राहणार जोपर्यंत मिळत नाही। त्या व्यक्तीला सुद्धा VSRला दुर्दैवाने त्याच दिवशी तिथं क्लीन चिट दिली। तर पुढच्या 2 दिवसात आपण पत्रकार परिषद घेणार आहोत आणि पुन्हा एकदा DGCAवर भाष्य करणार आहोत असं रोहित पवार म्हणत आहेत। DGCA कडनं जे काही त्या ठिकाणी अहवाल दिला गेला त्या अहवालावर मी बोलेलच, पण DGCAने आतापर्यंत दिलेले कुठले कुठले अहवाल आहेत ते क्रमवारीने आपल्या समोर त्या ठिकाणी मी मांडेल। आज आपल्या माध्यमातून मी बोलतोच आहे, पण 2 दिवसात मी अजून एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून अजून काही गोष्टी मी तिथं सांगणार आहे। तर आज अधिवेशनाचा 3रा दिवस आहे। 3रा दिवस सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण राज्यपालांच्या अभिभाषणावर आज चर्चा होणार आहे। या अभिभाषणावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात उत्तर देतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।